भोंदू खरात प्रकरणाची SIT चौकशी जसजशी पुढे सरकतीये तसतशी अधिकाधिक धक्कादायक माहिती समोर येते। खरातचे 2 मोबाईल लॅपटॉप जप्त केले गेले होते। त्यांची डेटा रिकव्हरी प्रोसेस अजून सुरूच आहे। जेवढा डेटा आतापर्यंत रिकव्हर झालाय तो पाहून पोलिसही चक्रावले आहेत, कारण त्यातून खरातच्या मोबाईलमध्ये तब्बल 2500 नंबर्स हे कोडवर्डने सेव्ह केलेले होते हे समोर आलंय आणि त्यात अनेक प्रभावशाली व्यक्तींची नावं मूळ नावाने नाही तर डमी म्हणून सेव्ह करण्यात आली असल्याचा संशय पोलिसांनी आता व्यक्त केलाय। प्राथमिक तपासानुसार खरातची नाशिक, मुंबई, पनवेल आणि इतर ठिकाणीही 1,500 कोटींची मालमत्ता असण्याची शक्यता आहे। ही माया त्याने नेमकी कशी जमवली, कोडवर्डने सेव्ह केलेल्या नंबर्समधून याचे काही धागेदोरे जुळतात का हेही तपासलं जाणार आहे। त्यासाठीच या भोंदूबाबाच्या मालमत्तेची आणि आर्थिक व्यवहारांची सुद्धा फॉरेन्सिक ऑडिटद्वारे सखोल चौकशी होणार आहे। त्यासाठी खरातचा मोबाईल फॉरेन्सिक विभागाकडे पाठवला गेलाय। सध्याची आणखीन एक अपडेट म्हणजे हा भोंदू खरात ज्या ज्या महिलांना आपल्या जाळ्यात ओढायचा त्यांचे नंबर्सही त्याने एका वेगळ्याच मोबाईलमध्ये सेव्ह केलेले आढळले आहेत। त्यासाठी तो सेपरेट मोबाईल बाळगत होता। खरात महिलांना खाण्यासाठी पेढे आणि पिण्यासाठी खारट कडवट पाणी देत होता, ज्याने महिलांना मळमळ आणि गरगर व्हायची। हा नेमका काय प्रकार याविषयी चौकशीत खरात काहीही बोलत नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे। आता चौकशीसाठी भोंदू खरातची पोलीस कोठडी पुन्हा वाढवण्यात आली आहे। तो तपासात सहकार्य करत नसल्याने आणि उडवाउडवीची उत्तरं देत असल्याने तपासाला वेळ लागतोय। या भोंदूची डोकं चक्रावणारी माहिती रोज समोर येत असताना आता यापुढे आणखीन काय काय आणि कोणाकोणाची गुपितं उघड होणार आहे हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। या सगळ्यावर तुमची प्रतिक्रिया काय ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी फॉलो करा लगावबत्ती।